नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे मंगेश आणि स्वरा यांची. एका अनोळखी भेटीची जिथे संपूर्ण सातारा त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार झाला. एक पावसाळी संध्याकाळ, 2 कप गरम चहा आणि 2 मन जी एकमेकात हरवून गेली. ती भेट जिथे डोळ्यांनी शब्द सांगितले, मिठीने विश्वास दिला, हातात हात घालून चालताना जग थांबल्यासारखं वाटलं. तिचा हसण्याने खोली उजळली. तिच्या नजरेत त्याला त्यांचं घर दिसलं. तिची कंबर, तिची चाल, तिचं रूप जणू काही देवीच त्यांच्यासाठी उतरली होती. किचन मध्ये एकत्र चहा बनवताना तिच्या मागे उभं राहून मिठी मारली. ते क्षण जणू कायमचे व्हावेत असे वाटले. डोंगरावर एकत्र सूर्यास्त पाहताना तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्याला स्वर्ग वाटल्यासारखं वाटलं. ती रात्र जिथे ती त्यांच्या छातीवर डोकं ठेवून झोपली आणि तो तिच्या केसांमधून बोट फिरवत राहिला. जणू काही ती रात्र कधीच संपू नये अशी प्रार्थना करत होता. तिचा प्रत्येक स्पर्श विजेसारखा, तिचं प्रत्येक हास्य गाण्यासारखं. तिच्या प्रेमात तो इतका हरवला की काय करू काय नाही असं त्याला वाटू लागलं. तिच्याशिवाय त्याला काहीच सुचेना. फक्त तिचं प्रेम. ही कथा आहे एका नव्या सुरुवातीची, एका कायमच्या साथीची, 2 मनांच्या अमर प्रेमाची, जिथे प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर, प्रत्येक श्वास फक्त प्रेम बोलतय. तर मित्रांनो, शेवटपर्यंत राहा, कुठे जाऊ नका, कारण ही कथा तुमच्या मनाला, हृदयाला, आत्म्याला भिडणारी आहे. चला तर मित्रांनो, कथा सुरुवात करूया. मंगेश साताऱ्यातला एक साधा सरळ तरुण होता. वयाच्या 30शीत सॉफ्टवेअर कंपनीत काम करण्यास करायचा, पण मनाने कवी होता. त्याला गाणी आवडायची, निसर्ग आवडायचा आणि माणसंही आवडायची. पण एकटेपणा त्याला गेली काही वर्ष सतावत होती. आणि एक रात्री कंटाळवाण्या फोनच्या गर्दीत त्याने एका डेटिंग ॲपवर स्वरा नावाच्या बाईला संदेश पाठवला. कारण तिच्या प्रोफाईलवर हास्य त्याला काहीतरी वेगळं वाटलं. जणू काही त्या हाच्यात एखादी हरवलेली कविता लपली होती, जी फक्त त्याला उलगडायची होती. आणि त्यानं तिला लिहिलं, हाय, मी मंगेश, तुमचं हास्य खूप सुंदर आहे. कुठून आलं हे? मला वाटतं एखाद्या तारियाने तुम्हाला हसायला शिकवलं असेल. स्वरा साताऱ्याच्या विमाननगरात राहायची. वय 34 वर्ष. तिचं लग्न झालं होतं, पण दुर्दैवाने तिचा नवरा 2 वर्षापूर्वी वारला होता. ती एकटी होती, पण तिच्यातली उमेद, तिचं बोलणं, तिचं हसणं सगळंच वेगळं होतं. तिनं मंगेशचा संदेश वाचला. त्यांच्या शब्दात एक सरळपणा होता, एक प्रामाणिकपणा होता. जणू काही तो तिला वर्षानुवर्षापासून ओळखत होता. आणि तिनं उत्तर दिलं, हाय मंगेश, मी स्वरा. हे हास्य माझं नाही, तुमच्या संदेशाने आलं. आणि हो, ताऱ्याने शिकवलं असेल तर तो तारा तुम्हीच असाल. आणि त्या एका संदेशाने त्यांच्या गोष्टीला सुरुवात झाली, जी कधीही थांबणार नव्हती. त्यांच्या बोलण्याला आता रोज सुरुवात झाली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छोटे छोटे संदेश, हसण्याची इमोजी, कधी कधी लांबलचक व्हॉइस नोट्स. ती त्याला तिची आवडती कॉफीची रेसिपी सांगायची. तो तिला त्याच्या बालपणीच्या सहेलीच्या गोष्टी सांगायचा. ती त्याला तिच्या आवडत्या कविता ऐकायची. तो तिला त्यांच्या आवडत्या गाण्यांचे बोल पाठवायचा. आणि प्रत्येक शब्द त्यांच्या मनात एक नववरण तयार करत होतं. जणू काही ते दोघं एकाच कवितेचे शब्द होत, जी कधीही संपणार नव्हती. आणि त्या गप्पामधून त्यांची मनं एकमेकांशी जोडली जात होती. स्वरांचे डोळे खूप बोलके होते. ती जेव्हा त्याला व्हिडिओ कॉलवर दिसायची, तेव्हा त्याला वाटायचं की या डोळ्यात कोणीतरी हरवून जावं असं वाटावं. तिचे डोळे कधी गंभीर, कधी खोडकर, कधी भावूक, पण नेहमीच त्यांच्याकडे पाहणारे. तिची नजर त्याला खूप काही सांगायची, जे शब्दात बसत नव्हतं. आणि तो तिच्याकडे पाहत राहायचा, शब्द विसरून. कारण ती नजर त्याला घरी बोलावत होती. ती नजर त्याला सांगत होती की तू ये माझ्यात, ये माझ्यात, जगात ये, माझ्या डोळ्यात तुझं घर आहे.
एका पावसाळी संध्याकाळी त्यांनी भेटायचं ठरवलं. सातारा पावसाने न्हाऊन निघाला होता. रस्ते ओले होते. झाडांची हिरवळ आणखीनच निघाली होती. नदींचा आवाज कानी पडत होता आणि हवेत त्या ओल्या मातींचा सुगंध होता. मंगेश तिच्या घराजवळ गेला. हातात एक गुलाब होता आणि मोठी कॅडबरी होती, कारण तिचा वाढदिवस होता आणि तिला खुश करण्याची त्याची खूप इच्छा होती. त्याने तिला फोन केला. स्वरा, मी आलोय. पावसाने मला भिजवलंय, पण तुझ्यासाठी मी काहीही करेन. आणि तिचा आवाज दुसऱ्या बाजूला हसला. ती दारात उभी होती. नाजूक लाल कुर्तीमध्ये. तिचं केस ओलाव्याने खराब झाले होते, पण ती कितीतरी सुंदर दिसत होती. तिचं हास्य तिच्या चेहऱ्यावर उमललं होतं. तिची कंबर त्या कुर्तीत किती सुंदर दिसत होती. तिची चाल, तिची मुद्रा, तिचं सगळंच त्याला वेड करणारं होतं. तिने गुलाब घेतला, त्यांचा सुगंध घेतला आणि म्हणाली, तू खरंच आलास? मला वाटलं पावसामुळे येणार नाहीस. आणि त्यानं उत्तर दिलं, तुझ्यासाठी मी कुठेही येईन. पावसात, उन्हात, वादळात, कुठेही. तो क्षण थांबला होता. जणू काही आकाशाने त्यांना पाहायचं ठरवलं होतं. पावसाचे थेंब त्यांच्या भोवती नाचत होते. ते मंगेशच्या कारमध्ये बसले. चालायला सुरुवात झाली. तिनं खिडकीतून पावसाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक विशेष चमक होती. ती म्हणाली, मंगेश, मला पाऊस खूप आवडतो, पण एकटीला भिजायची मजा नाही येत. एकटीचा पाऊस हा फक्त ओलावा असतो. सोबतचा पाऊस हा प्रेम असतो. त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त प्रेम होतं. तो म्हणाला, आता एकटी नाही आहेस. मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आता प्रत्येक पावसात आपण एकत्र भिजू. प्रत्येक थेंब आपलं प्रेम पिईल. आणि ती हसली. ते हसणं कारमध्ये गुंजलं. जणू काही त्या हसण्याने कार उजळली. ते एका शांतच्या रिसॉर्टमध्ये पोहोचले. केसनंद फाट्याजवळ हिरवीगार झाडं, शांत वातावरण, फक्त पावसाचा आवाज आणि त्यांच्या मनाचा ठोका. चेक इन झालं. दरवाजा उघडला आणि तो खोलीत शिरला. ती मागे उभी होती. त्याने मागे वळून पाहिलं आणि दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. जणू काही त्या खोलीत त्यांचं संपूर्ण जग सामावलं होतं आणि त्यांना काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. खोलीत शांतता होती. फक्त पावसाचा आवाज होता. त्याने तिच्याकडे 2 पावलं टाकली. तिनेही 1 पाऊल पुढे टाकलं आणि मग कोणीही काहीही बोललं नाही. त्याने तिला हळुवारपणे मिठी मारली. त्या मिठीत फक्त ऊब होती, फक्त विश्वास होता, फक्त 2 एकटेपणा एकमेकात विरघळत होते. तिचं डोकं त्यांच्या खांद्यावर होतं. तिचे डोळे मिटले होते आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. जणू काही ती वर्षानुवर्षाची प्रतीक्षा त्या मिठीत संपली होती. आणि त्या मिठीत त्यांना कळलं की हेच ते ठिकाण आहे जिथे त्यांना राहायचं होतं. ती म्हणाली, मंगेश, तुझ्यात मला शांतता मिळते. बऱ्याच दिवसांनी कोणीतरी माझं मन समजून घेतलंय. बऱ्याच दिवसांनी कोणीतरी मला विचारलंय की मी कशी आहे, मला काय वाटतं, मला काय हवंय. त्याने तिच्या डोळ्याकडे पाहिलं. तिच्या हातांची बोटं त्यांच्या बोटात गुंफली आणि म्हणाला, स्वरा, तुझ्यात मला माझं घर मिळालं. तुझ्यात मला माझी ओळख मिळाली आणि आता मला कोणाची गरज नाही. फक्त तुझी आहेस, एवढंच पुरेसं. आणि ती हसली. त्या हसण्यात अश्रू होते, आनंदाचे अश्रू. त्यांनी खिडकी उघडली. पावसाचे थेंब खोलीत येत होते. थंडगार वारा त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. तिनं हात पुढे केला. पावसात थेंब तिच्या हातावर पडत होते. ती म्हणाली, हा पाऊस माझं मन धुवून टाकतो. माझे जुने दुःख विरघळतात. माझे जुने घाव भरून निघतात. त्यानं तिचा हात धरला. तो स्पर्श पावसाच्या थेंबापेक्षा थंड होता, पण मनात उबदार होता. तो म्हणाला, आता तुझं मन धुवण्याचं काम मी करेन. पावसाला काहीसं करू देऊ नको, कारण तुझं मन आता माझं आहे. मंगेशने चहा मागवला. 2 कप गरागर चहा आले. त्यानं 1 कप तिच्याकडे सरकवला. तिने तो घेतला. त्यांच्या बोटांना तिची बोटं स्पर्श करून गेली. तो क्षण छोटा होता, पण त्यात कितीतरी सांगितलं गेलं. ती म्हणाली, हा चहा खूप खास आहे, कारण तू दिलास आणि तू दिलास म्हणून त्याला आयुष्याची चव आली. चहा फक्त चहा असतो, पण तुझ्या हातात तो प्रेम झाला. आणि तो म्हणाला,
तू घेतलास म्हणून नाही तर चहा फक्त चहा असतो, पण तुझ्या हातात तो प्रेम झाला आणि आता हा चहा कधीही संपणार नाही. तो तिच्याकडे पाहत होता. तिच्या होठांची रेषा त्याला कितीतरी सुंदर वाटत होती. ती जेव्हा बोलायची तेव्हा तिचे होठ हलत, त्यात एक लय होती, एक सुरावट होती. ती म्हणाली, काय बघतोस मंगेश? तो म्हणाला, तुझे होठ, कारण ते जेव्हा हसतात तेव्हा मला वाटतं की जगातलं सगळं सुंदर आहे. तुझे होठ जणू काही कवितेचे शब्द आहेत. संध्याकाळ होत आली होती. आकाशाचे रंग बदलत होते. नारंगी, गुलाबी, जांभळे ते रंग खोलीत येत होते. तिच्या चेहऱ्यावर त्या रंगाची उधळण होती. ती कितीतरी सुंदर दिसत होती. तिच्या गालावर गुलाबी प्रकाश पडत होता. तिचे डोळे त्या रंगात चमकत होते. तो तिच्याकडे पाहत होता. ती म्हणाली, काय बघतोस? तो म्हणाला, तुला, कारण तू माझ्यासाठी सूर्यास्त आहेस आणि सूर्योदयही. तू माझी सकाळ आहेस आणि माझी रात्रही. रात्र झाली होती. दोघं गप्पा मारत होते, पण तिला झोप येऊ लागली होती. तिचे डोळे जड होत होते. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याने तिच्यावर एक हलकी शाल घातली. तिचे केस त्याच्या बोटात गुंफले. तो हळूहळू तिला गाणं गात होता आणि ती तिथेच झोपली, गोड गोड. तिच्या झोपेत हास्य होतं, जणू काही तिला कधीच न मिळालेलं सुख मिळालं होतं. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि तो तिला पाहत राहिला, कारण ती त्यांची झोप होती. रात्री मध्येच ती जागी झाली. त्यांच्या बाजूला पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. ती म्हणाली, तू झोपला नाहीस? किती वेळ झाला? तू जागाच आहेस का? तो म्हणाला, नाही, तुला पाहत होतो. तू किती सुंदर दिसतेस झोपेत, जणू काही एखादं स्वप्न जे मी कधीही सोडू इच्छित नाही. ती हसली. त्या हसण्यात लाज होती, प्रेम होतं आणि एक विश्वास होता की ही रात्र कधी संपू नये. ती त्याच्याजवळ सरकली. तिने त्याचा हात घेतला. तिची बोटं त्याच्या हातात बोटं गुंफत होती. तिनं त्याच्या कपडावर हलकासा स्पर्श केला. तो स्पर्श हलका होता, प्रेमळ होता, जणू काही ती त्याला म्हणत होती, मी इथे आहे, तू सुरक्षित आहेस, मी तुझ्यासोबत आहे. आणि त्यानं तिचा तो स्पर्श कायमचा ठेवायचं ठरवलं. त्यानं तिचा हात घट्ट धरला. त्या रात्रीला स्वर्गासारखं वाटत होतं, जणू काही ते दोघं ढगांवर बसले होते. पावसाचे थेंब त्यांना झोपाळा देत होते. थंडगार वारा त्यांच्या चेहऱ्यावर येत होता. तिचा श्वास त्याच्या गालाला स्पर्श करत होता. तो तिच्या डोळ्यांकडे पाहत होता. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून होती आणि त्यांना वाटत होतं की या क्षणी जगात काहीच महत्वाचं नाही. फक्त ते दोघं आहेत, फक्त त्यांची मनं आहेत, फक्त त्यांचं प्रेम आहे. आणि त्या रात्रीला जणू काही देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता. तो तिला पाहत होता. तिची कंबर किती सुंदर होती, तिची चाल किती आकर्षक होती. ती जेव्हा हलायची तेव्हा तिचा बांधा किती कमनीय होता. तिचं रूप त्याला वेडं करणारं होतं. तिला पाहून त्याला वाटायचं की जणू काही एखादी देवी त्याच्या समोर उभी आहे. तिचं हास्य, तिचे डोळे, तिचे होठ, तिची कंबर, तिचं सगळंच त्यांचं होतं आणि त्याला काहीच बोलावंसं वाटत नव्हतं, फक्त तिच्याकडे पाहत राहावंसं होतं. पहाटे झाली. सूर्याचे पहिले किरण खिडकीतून आत येत होते. तिच्या चेहऱ्यावर सोनेरी प्रकाश पडत होता. ती कितीतरी सुंदर दिसत होती. त्याने तिच्या डोळ्याकडे पाहिलं. तिने डोळे उघडले आणि पहिली नजर त्यांच्याकडेच होती. ती म्हणाली, ही सकाळ माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर सकाळ आहे, कारण तू आहेस. आणि तो म्हणाला, आणि मी तुला अशा सगळ्या सकाळी देईन. प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी सुंदर असेल. ती उठली, हळूच किचन मध्ये गेली, चहा बनवायला सुरुवात केली. तिची चाल किती सुंदर होती. ती पिवळ्या कुर्तीमध्ये होती. तिचे केस विस्कटले होते, पण ती कितीतरी सुंदर दिसत होती. तिची कंबर हलत होती. तिचे हात चहा बनवत होते. त्याने डोळे उघडले तेव्हा तो किचन मध्ये आला. ती चहा बनवत होती. त्याने मागून तिला मिठी मारली. ती म्हणाली, अरे चहा बनवते, थोडं थांब, चहा होऊ दे. तो म्हणाला, तू बनव, मी तुला मिठी मारतो, कारण तुझ्याशिवाय चहालाही चव नाही. तुझ्या मिठीशिवाय चहा फक्त चहा आहे. त्या मिठीत किती आनंद होता. तिचा श्वास त्यांच्या छातीवर येत होता. तिचं डोकं त्यांच्या खांद्यावर होतं. तिचे हात त्यांच्या कमरेभोवती होते. तो तिच्या केसातून
बोटो फिरवत होता. ती म्हणाली, मंगेश, या मिठीत मला जगाचा आधार मिळतो, या मिठीत मी सुरक्षित आहे, तो म्हणाला. आणि या मिठीत मला माझं घर मिळतं, माझं सगळं. त्यांनी नाश्ता केला, पोह्यांचा साधा नाश्ता, पण तो त्यांना खूप खास वाटला. तिनं त्याला एक घास खाऊ घातला, त्यानं तिला एक घास खाऊ घातला. त्या क्षणी काही बोलावंसं वाटत नव्हतं, कारण त्या मौनातच सगळं काही सांगितलं जात होतं. त्यांचे डोळे बोलत होते, त्यांची मनं बोलत होती, त्यांची बोटं एकमेकांना स्पर्श करत होती. ती म्हणाली, हा नाश्ता कधी संपू नये. तो म्हणाला, मी रोज असा नाश्ता करीन तुझ्यासोबत. नाश्त्यानंतर ते खोलीत बसले होते. शांतता होती, फक्त त्यांचे श्वास ऐकू येत होते. तिनं त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांना काहीच बोलावंसं वाटत नव्हतं, कारण त्या शांततेत सगळं काही होतं. ती त्यांच्याजवळ बसली, त्यांना तिचा हात धरला आणि ते तिथेच बसले, जणू काही वेळ थांबला होता. त्यांनी डोंगरांच्या वाटेवर चालायला सुरुवात केली. हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा आवाज, थंडगार वारा. ती चालताना ओळखली. त्यानं तिला पकडलं. ती म्हणाली, तू सावरलंस मला पुन्हा एकदा. तो म्हणाला, आयुष्यभर सावरेन, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी. तू ओळखशील तेव्हा मी असेलच. ती हसली आणि त्यांनीही हसलं. ते हसणं डोंगरात गुंजलं. पक्षीही त्यांना पाहत होते. त्यांनी तिथून सूर्यास्त पाहिला. आकाश नारंगी, गुलाबी, जांभळ्या रंगात रंगलं होतं. तिचं केस वाऱ्यात उडत होते. तो तिच्याकडे पाहत होता. ती म्हणाली, मंगेश, हा क्षण कधीच संपू नये. हे रंग कधीच मावळू नयेत. ही साथ कधीच सुटू नये. त्यानं तिला हात घट्ट धरला आणि म्हणाला, संपणार नाही. आपण असे क्षण निर्माण करत राहू. रोज, प्रत्येक संध्याकाळी, प्रत्येक सूर्यास्तात आपण हे रंग पाहू एकत्र. तिची नजर त्याच्याकडे होती. ती नजर किती प्रेमळ होती, त्यात किती विश्वास होता. किती म्हणाली, मंगेश, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, मी तुझ्यावर प्रेम करते, हे मला पहिल्यांदा वाटतंय. तो म्हणाला, स्वरा, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि हे प्रेम कधीच संपणार नाही. परतीची वेळ झाली. दोघं कारमध्ये बसले. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. त्यांच्याकडे ओढून म्हणाली, हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. यापूर्वी कधीच असं वाटलं नव्हतं. मी इतकी आनंदी कधीच नव्हती. त्यांना तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, आणि हा फक्त सुरुवात आहे. अजून कितीतरी दिवस येतील आणि प्रत्येक दिवस या दिवसापेक्षा सुंदर असेल, कारण आपण एकत्र आहोत. ती हसली. त्या हसण्यात एक आशा होती, एक नवी सुरुवात होती. ती तिच्या घरापाशी उतरली. त्यानं तिला आकर्षी मिठी मारली. ती मिठी उबदार होती, गहिरी होती. ती म्हणाली, मंगेश, आभार सगळ्यांसाठी. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. तू मला पुन्हा हसायला शिकवलंस. तू मला प्रेम कळवलंस. तो म्हणाला, स्वरा, तू माझं आयुष्य झालीस. तू माझं हृदय झालीस. आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू माझी सकाळ आहेस, माझी संध्याकाळ आहेस. ती आत गेली. तो कारमध्ये बसून बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. जणू काही ती एक स्वप्न होती, जे कोणी हिरावून घेईल अशी. त्याला भीती होती. ती आत गेली. थोड्याच वेळात त्याचा फोन आला. ती म्हणाली, मंगेश, मी घरी पोहोचलो. धन्यवाद दिवसांसाठी. मी कधीच विसरणार नाही हा दिवस. तो म्हणाला, आणि मीही या दिवसाची प्रत्येक क्षण माझ्या मनात ठेवीन कायमचा. रात्री त्यांनी फोनवर बराच वेळ गप्पा मारल्या. ती म्हणाली, मंगेश, आता मला झोप येत आहे, पण तुझ्याशिवाय झोप येत नाही. तो म्हणाला, मी गाणं गातो, तुला ऐक आणि झोप. मी इथेच आहे. आणि त्यानं तिला गाणं गायलं. ती ऐकत ऐकत झोपली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फोन वाजला. ती होती. मंगेश, शुभ सकाळ. तुझ्या गाण्याने मला खूप छान झोप आली. तो म्हणाला, शुभ सकाळ स्वरा, तू उठलीस, कसं वाटतंय? ती म्हणाली, आता सगळं छान वाटतंय, कारण तू आहेस. तिचं हास्य त्याला वेडं करणारं होतं. ती जेव्हा हसायची तेव्हा त्याला वाटायचं की जगातलं सगळं दुःख विरघळून जातं. ती म्हणाली, मंगेश, तू मला खूप हसवतंस. हे हास्य फक्त तुझ्यासाठी आहे. तो म्हणाला, आणि मी आयुष्यभर तुला हसवत राहीन.
त्यांनी पुन्हा भेटायचं ठरवलं. यावेळी साताऱ्याच्या एका छोट्या कॅफेमध्ये. ती आली ती आधी आली. तिच्या हातात एक लहान बुके होतं. तो आला. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. ती म्हणाली, हा गुलाब तुझ्यासाठी. त्याने तो घेतला. स्वरा, तुझ्यासाठी मी आयुष्य देईन. हा गुलाब तर छोटी गोष्ट आहे. त्यांनी एकमेकांचा हात धरला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आनंदाचे. ती म्हणाली, मंगेश, ही फक्त सुरुवात आहे. बरोबर, तो म्हणाला. हो, फक्त सुरुवात आहे, कारण आपली कहाणी अजून लिहायची आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र, प्रत्येक क्षण आपण एकत्र लिहू आणि ती कहाणी कधी संपणार नाही, कारण ती प्रेमाची आहे आणि प्रेम कधी संपत नाही. ती हसली आणि त्या हसण्यात सगळं होतं. आशा, आशा, प्रेम, विश्वास आणि कायमची साथ. त्यानंतर ती रात्र संपली. पाऊस थांबला. सूर्योदय झाला आणि मंगेश आणि स्वरा यांनी एकमेकांचा हात घट्ट धरला. जणू काही त्या हातात त्यांचं संपूर्ण आयुष्य समावलं होतं. त्यांना काही बोलावंसं वाटत नाही, कारण त्या शांततेत, त्या नजरेत, त्या स्पर्शात सगळं काही सांगितलेलं गेलं. प्रेम, विश्वास, साथ आणि एकमेकांचं होण्याचं वचन. मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेमदायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मन चंचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो. आपला मन चंचल. लाईक, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.